Today, we are going to see the language analysis with the help of the sentences you already have written. ठीक आहे, जे वाक्य तुम्ही लिहिलेले आहेत त्यांच्या सहाय्याने आपण काय करणार आहोत, सिलेबस बघणार आहोत. आता सिलेबस बघताना मी तुम्हाला एक उदाहरण सांगत होतो की समजा एखादा व्हेजिटेरियन व्यक्ती आहे आणि तो मार्केटला गेलाय भाजी वगैरे आणायला. मार्केटला गेल्यानंतर मग त्याकडे भाजी शिल्लक एक बॅग शिल्लक आहे आणि शेजारी त्याच्या ज्या ठिकाणी भाज्यावर घेतल्या त्या ठिकाणी चिकन प्रत्येकाला 1 किलो वाटप चालू आहे. प्रत्येकाला 1 किलो चिकनचं वाटप चालू आहे. आता मला सांगा, जर चिकन फ्री मिळतंय, वाटप म्हणजे फ्री फुकट आहे, गृहित धरा. आता मला सांगा, तो माळकरी व्यक्ती आहे. गायकवाड सर, तुम्ही उत्तर द्या. ठीक आहे, हे उत्तर म्हणजे हा प्रश्न नाही. हा, तर तो माळकरी व्यक्ती चिकन घेईल का हो? नाही फुकट नाही आहे. फुकट आहे ना, काय अडचण नाही. फुकट आहे म्हणलं बॅग मध्ये घ्यायला त्याला काय अडचण. तर तो नाही घेणार, बरोबर, असं उत्तर आहे. चिकन तो का नाही घेणार? कारण त्याला लागतच नाही ना, तो खातच नाहीये. तात्पर्य, जे वाक्य आपण बोलतो आपल्या भाषेमध्ये तीच वाक्य आपण इंग्लिशमध्ये शिकायची, बिकॉज आपण इंग्लिश हे बोलण्यासाठी शिकतोय. बरोबर. अर्थातच याच सगळ्या गोष्टी मला एक्झाम मध्ये देखील असतात. फक्त सुव्यवस्थितपणे शिकून घ्यायचं आणि काय शिकायचं, जे लागतं तेच शिकायचं, जे नाही लागत ते शिकण्याची गरज नाही. एकदम सिंपल तरीका. मग काय लागतं त्याला शोधायचं कसं? तर मी त्यामुळे तुम्हाला सांगितलं की तुम्ही जे दररोज वाक्य वापरता ती वाक्य लिहा. आता आणि आपल्याकडे 30-40 आजची मुलं आहेत, एक्झामच्या नंतर वाढतील मुलं. समजा 30-40 मुलांनी समजा 30-30 वाक्य लिहिले, त्यातली काही वाक्य समान असतील, काही वाक्य वेगवेगळे असतील. म्हणजे एकूण आपल्याकडं 40 सपोज मुलं आहेत समजू. 40 स्टुडंट्सना 30 सेंटेन्सेस इच. सो 3 4 जा हाऊ मच 12. सो या ठिकाणी 1200 सेंटेन्स आहेत. त्यामधील काही सिमिलर असतील आणि काही वेगवेगळ्या प्रकारचे असतील. म्हणजे साधारणतः 1200 सेंटेन्सेसला आपण गृहीत धरून सिलेबस डिझाईन करण्याचं ठरवतोय. बरोबर, एम आय राईट? सो या वाक्यांना गृहीत धरून आपण आता सिलेबस बनवू. आणि सो दॅट्स वाय द नेम ऑफ द टॉपिक इज गिवन ॲज लँग्वेज अनालिसिस. आता बघा रे, सगळे मुलं आहेत आज 4 to 9 सगळे मुलं आहेत. 10चं कुणी आहे का? 10चं कुणी आहे का? ओके, अरे वा, कोण आहे? प्रीतीसारखा आवाज आला मला. कोण आहे? प्रीती. ओके. बघा रे विद्यार्थ्यांना, बघा मला आवाज देखील बघा का, कारण सिन्सिअर विद्यार्थ्यांची ओळख वेगळी असते. सो मास्टरचं लक्ष हे जनरली सिन्सिअर लोकांवर असतं, हे लक्षात ठेवा. ठीक आहे, मला फक्त आवाज थोडाच येस सर म्हणले तेवढ्यात मला आयडिया आली की ही प्रीतीसारखा आवाज आहे. ओके, आणि कोणी आहे का 10चं? चला, व्हेरी गुड. बघा 10th ची एक्झाम असून देखील शी कुड गेट द टाइम टू अटेंड द लेक्चर. बरं, टीचर्सला मला हे सांगायचंय मुद्दाम, लाईक गायकवाड सर जे मराठी टीच करतात किंवा गोरे सर जे हिंदी टीच करतात, मी तुम्हाला चॅलेंज देऊ सांगतो, तुम्ही जर प्रामाणिकपणे होमवर्क केला ना आपल्या प्रत्येक गोष्टीचा, प्रत्येक लेसनचा, तर तुम्हाला या कोर्सच्या एंडला एवढा कॉन्फिडन्स येईल की तुम्ही मला सर आम्ही आता इंग्लिश पण शिकू शकतो. खरंच खूप सोपं आहे. काही हवाई जहाज हवेतून उडवायची काही गरज नाही. ग्राउंडवर राहून आपल्या सगळ्या गोष्टी सहजपणे शिकता येतील आणि इंग्लिश इज रिअली व्हेरी इझी थिंग टू बी लर्न आणि टू बी टॉट. शिकवायला देखील सोपी आहे आणि शिकायला देखील सोपी आहे. अर्थात शिकायला आणि शिकवायला दोन्ही गोष्टी इंग्लिशमध्ये सोप्याच आहेत. खूप सोप्या पद्धतीनं सगळा सिलेबस आहे. तर आता तुम्ही जे वाक्य लिहिले त्या वाक्यांचा आधार घेऊन आपण काय करू, मी इयरफोन काढतो जेव्हा ऐकायच्या त्यावेळेस मी लावेल. त्या वाक्यांचा आधार घेऊन आपण सिलेबस डिझाईन करू. आता बिफोर आस्किंग यू, आय वुड लाईक टू टेल यू की तुम्ही कोणकोणत्या प्रकारची वाक्य
तुमच्या नोटबुकवर लिहिलेले आहेत बघा. तुम्ही वाक्य लिहिले आहेत बघा. काही वाक्य आहेत बघा. जसं माणसाला काय असतं, हृदय असतं. आपण जर म्हणलं एखाद्या व्यक्तीला तुझं हृदय आहे का तुझ्याकडं, तर तो काय म्हणतो, हो माझ्याकडे हृदय आहे. त्याला म्हणतो आपण, कसं काय बोलतो तू हृदय तुझ्याकडे आहे, हार्ट आहे, हे कशावरून बोलतो? तो म्हणतो मी जिवंत आहे म्हणजे माझ्याकडे हार्ट आहे. आपण म्हणतो त्याला, तू बघितलंस का हार्ट? तो म्हणतो नाही बघितलं. तरी पण तुला कसं काय विश्वास एवढा की तुझ्याकडे हार्ट आहे? अरे, हार्ट शिवाय मी कसं काय जगणार? तात्पर्य, जसं आपल्याला हार्ट लागतं जिवंत राहायला, हार्ट हा मेन पार्ट आहे आपल्या बॉडीचा, बाकीचे पण आहेत बाय द वे. तसं सेंटेन्सचा हार्ट म्हणजे तुमचा वर्ब असतं. मग जे ज्याच्याशिवाय सेंटेन्स बनूच शकत नाही, त्याचा आधार घेऊन वी विल ट्राय टू क्लासिफाय द लँग्वेज इंटू डिफरंट टाइप्स ऑफ सेंटेन्सेस. सो वर्बचा आधार घेऊन, वर्बचा बेस घेऊन आपण वर्बचा बेस घेऊन आपण या लँग्वेजचं अनालिसिस करू. मग वी विल फाइंड सम सेंटेन्सेस. आता बघा, जे तुम्ही वाक्य लिहिलेले असतील ना, ऍज वी हॅव गॉट टू टाइप्स ऑफ वर्ब्स. बघा, संकल्पना समजून घ्या, कॉन्सेप्ट समजून घ्या. समजा स्कूलचं जर क्लासिफिकेशन करायचं झालं, मुलांच्या आणि मुलींची स्कूलचं, तर एक असतं बॉईज स्कूल, एक असतं गर्ल्स स्कूल, आणि एक असतं कॉमन स्कूल. बरोबर? कारण का बॉईज आणि गर्ल्स असे दोन जेंडर्स असल्यामुळं, बरोबर, मेल आणि फिमेल, त्याप्रमाणे टाइप्स ऑफ स्कूल आपल्याला बोलायचं झालं तर बॉईज स्कूल असतात, गर्ल्स स्कूल स्कूल असतात, आणि तिसरं आणखीन असतं टाईप कोणतं, कॉमन स्कूल, जे आपलं आहे. बरोबर? आपलं बॉईज स्कूल पण नाही, गर्ल्स स्कूल पण नाही, आपलं काय कॉमन आहे. गर्ल्स आणि बॉईज दोन्ही दोन्ही प्रकारचे विद्यार्थी आपल्याकडं शिकतात. सो इन द सेम मॅनर, आपल्याकडे जसं बॉईज आणि गर्ल्स दोन जेंडर्स आहेत, तसं वर्ब्स मध्ये एक आहे हेल्पिंग वर्ब्स आणि दुसरं आहे मेन वर्ब्स. मग यांचा आधार घेऊन, जसं बॉईज स्कूल गर्ल्स स्कूल आपण केलं, त्याचप्रमाणे यांचा आधार घेऊन आपल्याला, सो देर आर सम सेंटेन्सेस where only and only helping verbs are used. So sentences only with helping verbs, म्हणजे फक्त सहाय्यकारी क्रियापदे असणारी वाक्य, म्हणजे फक्त सहाय्यकारी क्रियापदांची वाक्य, फक्त सहाय्यकारी क्रियापदांची वाक्य. दुसरा आहे, दुसरा प्रकार आहे, अर्थात दुसऱ्या प्रकारचं कोणतं वर्ब आहे, मेन वर्ब आहे. दुसऱ्या प्रकारचं कोणतं वर्ब आहे, मेन वर्ब आहे. मग दुसऱ्या प्रकारचे सेंटेन्स असतील सेंटेन्सेस ओनली विथ मेन वर्ब्स. मेन वर्ब्स, MV स्टँड फॉर मेन वर्ब, म्हणजे फक्त मुख्य क्रियापदे असणारी वाक्य किंवा फक्त मुख्य क्रियापदांची वाक्य. म्हणजे काय झालं, तुमच्या आता बोलल्याप्रमाणे बॉईज स्कूल, गर्ल्स स्कूल. आता काय असणार तिसरं, कॉमन स्कूल. कॉमन स्कूल कसं असणार आहे, मुख्य क्रियापद प्लस सहाय्यकारी क्रियापदे असणारी वाक्य, म्हणजे मुख्य क्रियापद प्लस सहाय्यकारी क्रियापदांची वाक्य. बरोबर? ओके. सो म्हणजे सेंटेन्सेस हॅव्हिंग हेल्पिंग वर्ब्स अँड मेन वर्ब्स इन देम. मोठामोठी या तीनच प्रकारची वाक्य आपल्याला आपल्या पूर्ण लँग्वेज मध्ये सापडतील. आणि तुम्ही जे वाक्य लिहिले, आता 40 स्टुडंट्सने वाक्य लिहिले असं गृहीत धरू. एव्हरीबडी मस्ट हॅव रिटन ऍटलीस्ट 30 सेंटेन्सेस. 30 into 40 दॅट गोज टू 1200 सेंटेन्सेस. आणि तुमचे जे 1200 सेंटेन्सेस आहेत, जे काही 1200 वाक्य तुमच्याकडे सध्या क्लासमध्ये उपलब्ध आहेत, ते वाक्य कोणते असतील, तर काही वाक्य त्यामध्ये असतील फक्त हेल्पिंग वर्बचे, काही वाक्य असतील, so some sentences must be from this category, or sentence having only helping verbs in them, sentences having only main verbs in them, and sentences with
हेल्पिंग वर्ब्स अँड मेन वर्ब्स इन देम. ऑफकोर्स ही सगळी वाक्य तुम्ही मराठीमध्ये लिहिलेली आहेत. So you must have written all these sentences into Marathi. Why? Because with the help of the language we know, with the help of the language we speak, we are going to have the classification of the sentences. And whatever the language we use, whatever the sentences we talk in our day-to-day life, we're going to study each and every sentence under these headings. ठीक आहे, या हेडिंगच्या खाली आपण ते वाक्य शिकणार आहोत. फाईन. आता मला सांग. ओके फाईन. सो बिफोर गोईंग अहेड, लेट मी टेल यू, हे जे सेंटेन्सेस हॅव्हिंग ओनली अँड ओनली हेल्पिंग वर्ब्स, याला मी नाव दिलेलं आहे. काय नाव दिलंय? कोण सांगताय? काय नाव दिलंय मी यांना? बोला. माझ्याकडे लिहिलेलं वाचून सांगण्याच्या ऐवजी अगोदर सांगायला पाहिजे होतं. फंडामेंटल. बोला रे. काय नाव दिलंय? फंडामेंटल सेंटेन्सेस. काय नाव दिलंय? बोला कोणतरी. लेट मी चेक वेदर यू आर एबल टू लिसन टू मी ऑर नॉट. तुम्हाला आवाज येतोय का माझा? कोणतरी बोला. येस. येस. ऑल राईट. ठीक. बघा, फंडामेंटल सेंटेन्सेस, याच्यामध्ये फर्दर क्लासिफिकेशन आणखीन आहे. फंडामेंटल 1, त्याला मी फंडामेंटल 1 म्हणतो. ते काय आहे ते आपण नंतर बघू शिकताना. आणि फंडामेंटल 2 झालं. म्हणजे हेल्पिंग वर्ब्सचा विषय इथं संपला. आता इफ वी गो टू द नेक्स्ट कॅटेगरी, दॅट इज याला मी टाईप 1 म्हणतो, याला टाईप 2 म्हणतो, आणि याला टाईप 3 सेंटेन्स म्हणतो. बस एवढाच सिलेबस आहे. एवढाच सिलेबस आहे. आणि याच्यामध्ये काय काय येतं हे तुम्हाला सांगतो. आणि याच्यानंतर मग तुम्ही मला सांगायचं की सर हे वाक्य माझ्याकडे आहे, हे वाक्य कोणत्या कॅटेगरीत येत आहे. ठीक आहे. म्हणजे हे मी एवढं सांगितलं, तुमची जवळजवळ बरीचशी वाक्य याच्या अंतर्गत येऊन जातील. म्हणजे तुमचे वाक्य उडून जातील तात्पर्य. तर तुमची वाक्य याच्यामध्ये कव्हर होऊन जातील. तरीही देखील समजा तुमचं एखादं वाक्य तुम्हाला दिसलं 30 पैकी, तर माझं हे वाक्य याच्यामध्ये कुठंच कव्हर झालेलं मला दिसत नाहीये, समजा तुमच्याकडे तो दृष्टिकोन नसेल, तर मी सांगेल की बाबा हे वाक्य या हेडिंगच्या अंतर्गत येत आहे. ठीक आहे. आता सेंटेन्सेस ओनली विथ मेन वर्ब्स, या ठिकाणी आपण एंट्री करतो सगळ्यात पहिलं इम्परेटिव्हच्या माध्यमातून. पहिलं सेंटेन्स आहे इम्परेटिव्ह, मराठीमध्ये आज्ञार्थी वाक्य. इम्परेटिव्ह टाइप्स ऑफ सेंटेन्सेस, ज्यामध्ये सहाय्यकारी क्रियापद नसतं, फक्त आणि फक्त मुख्य क्रियापद असतं. ठीक आहे. सो सेंटेन्सेस ओनली विथ मेन वर्ब्स इन देम, तो एक झाला टाइप. पुढचा टाइप आहे ऑल सिंपल टेन्सेस. सिंपल नाही, सिंपल टेन्सेस. कोणते कोणते मग? सिंपल प्रेझेंट, सिंपल पास्ट अँड सिंपल फ्युचर. ठीक आहे. ऑल द सिंपल टेन्सेस. नंतर आणखीन काय इथं? ओनली मेन वर्ब्स मध्ये ओनली मेन वर्ब्स, ऑल द सिंपल टेन्सेस अँड इम्परेटिव्ह. दॅट्स इट. संपलं. आणि काय आहे का? सर आणखीन काय आहे का तिकडं? झालं ना मेन वर्ब्स मध्ये एवढंच? चला, एवढंच आहे. ओके. आता फक्त सॉरी, मेन वर्ब्स आणि हेल्पिंग वर्ब्स असणारी वाक्य. बघा, मी असं का लिहिलं इथं मी तुम्हाला मुद्दाम सांगतो. ओके. दुसरी गोष्ट आणखीन बोलता बोलता सांगतो तुम्हाला की हे जे वर्ब्स असतात ना, हे वर्ब्स आपल्या भाषेमध्ये, मराठी ऑफकोर्स सगळे मराठी भाषी आहेत आपण. सो आपल्या मराठी भाषेमध्ये जे वर्ब्स आहेत ना, ते वाक्याच्या शेवटी असतात. मराठीचे शिक्षक पण आहेत इकडं. ठीक आहे. जे वर्ब्स असतात ते वाक्याच्या शेवटी असतात, त्यामुळे त्यांना शोधण्याची गरज नाही. सो ऍट द एंड ऑफ द सेंटेन्स यू विल फाइंड द वर्ब. कारण का मराठी वाक्याची व्याख्याच आपण करतो. कशी करतो? सॉरी, मराठीच्या क्रियापदाची व्याख्या काय करतो? ज्या शब्दानं वाक्य संपते त्यांना वर्ब असे म्हणतात, किंवा वर्ब हे वाक्याच्या शेवटी येते. या पद्धतीने तुम्ही स्टेटमेंट करता. बरोबर. मग वाक्याच्या शेवटी, बरं, वाक्याच्या शेवटी जर एकटं वर्ब असेल तर विषयच नाही, तर सिक्वेन्सचा काही संबंध नाही. मात्र दोन जर वर्ब्स असतील वाक्याच्या शेवटी, तर अगोदर कोण येतं नंतर कोण येतं? तर अगोदर येतं हे मुख्य क्रियापद आणि नंतर येतं सहाय्यकारी क्रियापद. अगोदर मुख्य क्रियापद येतं आपल्या भाषेमध्ये आणि नंतर सहाय्यकारी क्रियापद येतं. आता हेच जे जागा आहे, हे जे ठिकाण आहे, इंग्लिशमध्ये 2 नंबरला असतं. जसं लास्टला वर्ब असतं आपल्या भाषेमध्ये, इंग्लिशमध्ये 2 नंबरला असतं. कर्त्यानंतर, सब्जेक्टच्या नंतर 2 नंबरला वर्ब असतं. मराठीमध्ये
वाक्याच्या शेवटी वर्ब असतं. आणि शेवटी ज्यावेळेस येतं त्यावेळेस जर दोन्हीही वर्ब्स आले तर अगोदर मुख्य क्रियापद येतं, नंतर सहाय्यकारी क्रियापद येतं. सर असं का? ह्याची संकल्पना अशी आहे. शेवटी बघा इथं पण काय लिहिलंय, मुख्य क्रियापद प्लस सहाय्यकारी क्रियापदाची वाक्य म्हणजे शेवटी सहाय्यकारी क्रियापद येतं. त्याचं नावच काय? सहाय्यकारी क्रियापद. म्हणजे काय? ते सहाय्यता करतं. समजा हे वाक्य कुठे गेलंय? हे वाक्य गेलंय फिरायला लोणावळ्याला. हम्म. किंवा तुम्ही कुठे गेला असाल अशा उंच डोंगराच्या ठिकाणी तर, आणि मग हे वाक्यातील सगळे घटक चालतायत आणि अचानक एखादी दरी येते. सहाय्यकारी क्रियापद काय म्हणतो? थांबा. सगळ्याच्या पुढं म्हणजे काय? समजा वाक्य असं चालतंय तर सगळ्यांच्या पुढं मी कोण जातोय? सहाय्यकारी क्रियापद. कारण का माझी जिम्मेदारी आहे. कोणी जर पडलं बिललं तर माझ्यावर येईल, कारण माझं नाव काय? सहाय्यकारी क्रियापद. आय एम देअर टू हेल्प यू ऑल, दॅट्स वाय आय एम बिंग कॉल्ड ॲज हेल्पिंग वर्ब. मग ते सगळ्यात शेवटी असतं. आणि मग दुसरं पण वर्बच आहे. ते म्हणतं आता आपल्यात बघा कधी कधी मित्र मित्र भांडणं झाल्यावर वेगवेगळे गट असतात है ना. मात्र हे यांची मैत्री एवढी पक्की असते ना, दोन्ही क्रियापद एकदम हातात हात घालून जातात. किती छान आहे बघा यांचा स्वभाव. बर. तसं मग सहाय्यकारी क्रियापद जिथं आहे तिथंच मुख्य क्रियापद असतं. असं नाही की मुख्य क्रियापद कुठतरी बसलंय बोंबलत, सहाय्यकारी क्रियापद कुठतरी आहे. दोन्ही क्रियापद तुम्हाला शेजारी शेजारी सापडतील. ठीक आहे. म्हणजे शेवटी सहाय्यकारी क्रियापद असेल तर, आणि आणि त्याच्या त्या वाक्यात जर मुख्य क्रियापद असेल तर त्याला लागूनच असेल. ठीक आहे. मग समजा सहाय्यकारी क्रियापद शेवटी आहे, त्याच्या अगोदर मुख्य क्रियापद नाही, याचा अर्थ वाक्यात मुख्य क्रियापद नाही. किंवा वाक्यामध्ये शेवटी मुख्य क्रियापद आहे, याचा अर्थ त्या वाक्यामध्ये सहाय्यकारी क्रियापद नाही. कारण सहाय्यकारी क्रियापद जर असतं तर ते शेवटीच आलं असतं. तुमच्या भाषेबद्दल बोलतोय, आपल्या भाषेबद्दल, मराठीमध्ये. ठीक आहे. मराठी आणि ऑफकोर्स हिंदीमध्ये. बट इंग्लिशमध्ये हे 2 नंबरला आहे, तर ते आपण वाक्य शिकताना बघून घेऊ. सो आता हे मुख्य क्रियापद प्लस सहाय्यकारी क्रियापदांची वाक्य, याच्यामध्ये काय काय येतं? तर याच्यामध्ये कंटिन्युअस टेन्सेस. कंटिन्युअस टेन्सेस. कंटिन्युअस कोणते? मी 3 असे लाईन घेतो इथं. आय ड्रॉ द 3 लाईन्स. सो याचा अर्थ आहे की कंटिन्युअस प्रेझेंट, कंटिन्युअस पास्ट आणि कंटिन्युअस फ्युचर. फुटुरे. बरोबर. कंटिन्युअस फ्युचर. सो याच्यामध्ये काय असतं? सहाय्यकारी क्रिया मुख्य क्रियापद पण असतं आणि सहाय्यकारी क्रियापद पण असतं. एखादं उदाहरण सांगा बरं कोणतरी मला. कंटिन्युअस टेन्स एखादं. ओके फाईन. इकडे पण सांगा मला इम्परेटिव्ह कोण सांगते एक्झाम्पल. विद्यार्थ्यांपैकी सांगा कोणतरी. इम्परेटिव्हचं एक एक्झाम्पल सांगा मराठीमध्ये. काही सांगा. आज्ञार्थी वाक्याचं एक उदाहरण सांगा. कोण सांगतंय? सांगा लवकर. आज्ञार्थी वाक्याचं एक एक्झाम्पल सांगा. अरे आज्ञार्थी वाक्याचं एक एक एक्झाम्पल सांगा. हेच वाक्य आज्ञार्थी आहे. तर ऐश्वर्या, समजलं? हा. सांग ऐश्वर्या. मुलांना रांगेत चला. रांगेत चला. मुलांनो म्हणा किंवा नका म्हणू. रांगेत चला किंवा मुलांनो रांगेत चला. मी पण एक बोललो ना, आज्ञार्थी वाक्याचं एक उदाहरण सांगा. हे पण आज्ञार्थीच आहे. समजलं? मग आपण शोधत राहतोय. जे बोललो तेच आज्ञार्थी वाक्य होतं. फाईन. सो शेवटी काय आलं? मुख्य क्रियापद झालं. बर. सिंपल टेन्सेस पैकी सिंपल प्रेझेंट, सिंपल पास्ट एक एक वाक्य सांगा मला. सिंपल प्रेझेंटचं एक वाक्य सांगा कोणतरी. सांगा लवकर. व्हेरी गुड. मराठीमध्ये सांगायचं. कोण सांगतंय? मी अभ्यास ती करतो. दररोज मी अभ्यास. व्हेरी गुड. काय नाव तुझं? नाव सांगायचं अगोदर. सरस. सरस. व्हेरी गुड. काय वाक्य आहे? मी अभ्यास करतो. मी अभ्यास करतो. सिंपल प्रेझेंट टेन्स. सिंपल पास्ट कोण सांगतंय? चला व्हेरी गुड. सिंपल पास्ट एक वाक्य सांगा श्रेया, मराठीत. कोण? श्रेया. हा. सरने लेसन शिकवला. सरांनी लेसन शिकवला. व्हेरी गुड. एक्सलंट. हा. सिंपल फ्युचरचं एक वाक्य सांगा. अर्पिता, म्हणजे ऑल द सेम. अर्पिता सांग. व्हेरी गुड. अर्पिता, तुझ्या घरामध्ये 2 मोबाईल चालू आहेत. एकच मोबाईल चालू ठेवा. हा, सर अर्पिता एकच सांग. बरं. हा इको यायला लागला. बोला. सर उद्या लेक्चर शिकवतील. सर उद्या लेक्चर घेतील. व्हेरी नाईस. कर म्यूट कर तुझा मोबाईल. सर उद्या लेक्चर घेतील. व्हेरी गुड. नाईस. चला आता कंटिन्युअस प्रेझेंटचं सांगा रे कोणतरी मला. कंटिन्युअस प्रेझेंटचं एक वाक्य सांगा.
बघा सर उद्या लेक्चर घेतील याच्यामध्ये सहाय्यकारी क्रियापद नाही. बरं ओके फाईन. हे तुम्हाला सहाय्यकारी क्रियापदाची आठवण करून देतो. अर्थात सहाय्यकारी आपण या सिलेबसच्या लेक्चर नंतर आपण सगळे ते बेसिक 6 पिलर्स ऑफ इंग्लिश त्यामध्ये ऑफकोर्स सहाय्यकारी क्रियापद आहेच. सहाय्यकारी क्रियापद इथं मोठामोठी सांगतो. आहे, आहेत, आहोत, होता, होती, होते, असेल, असतील, असतो. बस एवढं डोक्यात ठेवा. हे सहाय्यकारी क्रियापद ज्या वाक्यात येत नाही, फक्त मुख्य क्रियापद येतं, त्यांना म्हणायचं फक्त मुख्य क्रियापदांची वाक्य. आणि ते 2 कॅटेगरीमध्ये येतात. ऑल द सिम्पल टेन्सेस आणि इम्परेटिव्ह सेंटेन्सेस. सर उद्या लेक्चर घेतील. सरांनी लेसन शिकवला. या वाक्यामध्ये आहे, आहेत, आहोत, होता, होती, होते, असेल, असतील, असो अजिबात नाही आलं. म्हणून त्यांना फक्त मुख्य क्रियापदाची वाक्य म्हणतो. आता मला कंटिन्युअस प्रेझेंट टेन्स सांग कोणतंही मराठीमध्ये. चला सांगा लवकर. सर श्रुती. श्रुती सांग. व्हेरी गुड श्रुती. आई स्वयंपाक करत आहे. आई स्वयंपाक करत आहे. एक्सलंट सेंटेन्स. बघा स्वयंपाक करणे आणि आहे. करणे हे मुख्य क्रियापद आहे आणि आहे हे सहाय्यकारी क्रियापद आहे. दोन्ही क्रियापद आले. आहे शेवटी आलं. दॅट इज हेल्पिंग वर्ब ऍट द एंड. सहाय्यकारी क्रियापद शेवटी आहे. मुख्य क्रियापद त्याच्या जस्ट लागून आलं आणि हे कंटिन्युअस प्रेझेंट टेन्सचं वाक्य आहे. कंटिन्युअस पास्ट सांगा कोणतरी. चालू वर्तमान, चालू भूतकाळ. कोण आहे दुसरं? संपदा. अनुष्काच्या अगोदर कोण आहे? संपदा. संपदा. संपदा बोल. ती चहा बनवत होती. ती चहा बनवत होती. ती पतंग उडवत होती. बाई मी पतंग उडवत होते. बरोबर. पुढं अनुष्का. तो वाक्य सांगत होता. तो वाक्य सांगत होता. पास्ट झालं. फ्युचर सांग मला. फ्युचर सांगा. कंटिन्युअस फ्युचर. बघा ते आई चहा काहीतरी काय सांगितलं तो संपदाने काय सांगितलं? ती चहा बनवत होती. ती चहा बनवत होती. चहा बनवणे मुख्य क्रियापद आणि होती सहाय्यकारी क्रियापद म्हणून ही जोडी आली. कंटिन्युअस फ्युचरचं कोण सांगताय? अनुष्का कॅन यू ट्राय. कोण सांगताय? तो सिंपल फ्युचर. काय नाव? अनुष्का. अनुष्का. सांग सोम थांब जरा. तो अभ्यास करत असेल. तो अभ्यास करत असेल. उद्या सकाळी त्याची एक्झाम आहे. मग 10 वाजता पेपर आहे. तो सकाळी उठून अभ्यास करत असेल. त्याला 6 वाजता फोन करू नका. तो अभ्यास करत असेल. अभ्यास करणे मेन वर्ब आलं आणि असेल हे हेल्पिंग वर्ब आलं. दोन्ही वर्ब्स आले म्हणून हे कोणत्या कॅटेगरीमध्ये येते? मुख्य क्रियापद प्लस सहाय्यकारी क्रियापदांच्या वाक्यांच्या कॅटेगरीमध्ये आपला कंटिन्युअस टेन्सेस आले. तुझं शुभम तुझं पण वाक्य होते. काय होतं वाक्य तुझं? सांग. ट्राय कर. चल. मी पोहत असेल. मी पोहत असेल. उद्या सकाळी 8 वाजता तुम्ही जेव्हा घरी याल ना त्यावेळेस मी पोहत असेल. कारण का मी सहसा 7:30 ते 8:30 मी पोहत असतो. तर त्यावेळेला मी पोहत असेल. ठीक आहे. व्हेरी नाईस. मी पोहणे हे मुख्य क्रियापद आहे. असेल हे सहाय्यकारी क्रियापद आहे. दोन्ही प्रकारचे क्रियापद आले. मुख्य क्रियापद प्लस सहाय्यकारी क्रियापदाच्या वाक्याच्या श्रेणीमध्ये ते पण येत आहे. ऑल राईट. आणि दुसरा कोणता प्रकार आहे पुढचा? हा शेवटचा प्रकार आपला. हा आहे परफेक्ट टेन्स. परफेक्ट टेन्सेस. सगळे परफेक्ट टेन्सेस इथं येतात. परफेक्ट प्रेझेंट, परफेक्ट पास्ट आणि परफेक्ट फ्युचर. चला कोण सांगताय परफेक्ट प्रेझेंटचं एखादं एक्झाम्पल? प्रतीक्षा. प्रतीक्षा. सांगा. मी क्लास केला आहे. सॉरी मी प्लीज कम क्लास अगेन. मी क्लास केला आहे. मी क्लास केला आहे किंवा मी क्लास अटेंड केला आहे किंवा मी कोर्स कम्प्लीट केलेला आहे. केलेला म्हणतो आपण त्याला. मात्र प्रॅक्टिकली आपल्या बोली भाषेमध्ये केला आहे असं म्हणतो. ग्रामरच्या भाषेमध्ये केलेला आहे असं म्हणतो. बरोबर आहे का सर? गायकवाड सर, एम आय राईट? सो मी क्लास केलेला आहे. कर्त्यानं काम केलेलं आहे. व्हेरी नाईस. परफेक्ट प्रेझेंट. परफेक्ट पास्ट कोण सांगताय? चला पुढचा ऐश्वर्या सांग. आईने देवपूजा केली आहे होती. एक्सलंट. आईने देवपूजा केलेली होती. केली होती आपण आपल्या व्यावहारिक भाषेमध्ये वापरतो. जो काही प्रॅक्टिकली लँग्वेज यूज करतो केली होती म्हणतो. मात्र ग्रामर म्हणते केलेली होती. व्हेरी नाईस. दॅट इज परफेक्ट पास्ट. परफेक्ट फ्युचर कोण सांगताय? श्रेया. परफेक्ट काय नाव? श्रेया. सांग. मी क्लास जोडला असेल. मी क्लास अटेंड केला, जॉईन केलेला असेल असं तुला म्हणायचं. जोडला असेल काय? जॉईन केलेला असेल म्हणजे काय? दॅट इज परफेक्ट फ्युचर. म्हणजे प्रेझेंट मध्ये जॉईन करणे
मुख्य क्रियापद असेल सहाय्यकारी क्रियापद. वरच्या वाक्यात काय सांगितलं होतं ना, काय होतं तुझं वाक्य परफेक्ट पास्टचं? आईने देवपूजा केलेली आईने होती. देवपूजा केलेली होती. देवपूजा करणे, पूजा करणे मुख्य क्रियापद आणि होती सहाय्यकारी क्रियापद. आणि परफेक्ट प्रेझेंट त्याचं होतं काय होतं रे? मी क्लास जॉईन काय केलेला आहे. काय होतं? काय होतं वाक्य परफेक्ट प्रेझेंट वाला? कोण होतं परफेक्ट प्रेझेंट? प्रतीक्षा. हा, काय होतं तुझं वाक्य? मी क्लास केला आहे. मी क्लास पूर्ण केला, मी कोर्स पूर्ण केलेला आहे. पूर्ण क्लास केला करणे मुख्य क्रियापद आणि आहे हे सहाय्यकारी क्रियापद. अशा रीतीने त्या ठिकाणी दोन्ही क्रियापद आली, म्हणून दोन्ही क्रियापद असणारे वाक्याच्या कॅटेगरीमध्ये ते पण येतं. याचा अर्थ कंटिन्युअस टेन्सेस आणि परफेक्ट टेन्सेस. आणि आपले टेन्सेस संपले. आपले टेन्सेस संपले. तुम्हाला सर 4 प्रकारचे टेन्सेस असतात. 4/3 प्रेझेंट पास्ट फ्युचर इंटू सिंपल टेन्सेस, कंटिन्युअस टेन्सेस, परफेक्ट टेन्सेस. आणि पुढचा कोणता प्रकार आहे रे? पुढचा कोणता प्रकार आहे शेवटचा? परफेक्ट कंटिन्युअस. परफेक्ट कंटिन्युअस. याचा अर्थ परफेक्ट कंटिन्युअस म्हणजे काय? हे दोघांचं मिक्सचर आहे. मी तुम्हाला सांगितलं, भडंग आणि चिवडा एकत्र केला की भेळ बनते. समजलं? याचा अर्थ वेगळं काहीच नाही. ते हा भडंग आहे, हा तुमचा काय आहे? फरसाण आहे. चिवडा नाही, फरसाण. भडंग आणि फरसाण एकत्र केलं, चिवडा झाला म्हणा किंवा भेळ झाली म्हणा. बरोबर? भेळ जे आहे ते या दोघांचं आहे ना. परफेक्ट कंटिन्युअस म्हणा किंवा कंटिन्युअस परफेक्ट म्हणायचा अर्थ हे जर या कॅटेगरीचे असतील तर या दोघांना मिक्स केल्यावर जी कॅटेगरी असेल ती हीच असेल ना बाय डिफॉल्ट. बरोबर? तो पुढचा टेन्स काय नवीन नाही. या दोघांना मिक्स मिक्स करून तो टेन्स बनतो. त्याचं नाव आहे परफेक्ट कंटिन्युअस. यात भयामध्ये प्रेझेंट पास्ट आणि फ्युचर. बर, कोणी सांगाल का मला प्रत्येकाचं एक एक्झाम्पल परफेक्ट कंटिन्युअस प्रेझेंटचं कोण सांगताय? चला, आहेत आपल्याकडे मुलं सांगणारी. हा, कॅन एनीबडी टेल? करता त्याचे काम करत आलेला आहे. आम्ही खूप दिवसांपासून लेक्चरची वाट पाहत आलेलो आहोत. ठीक आहे, मात्र आलेलो आहोत कारण का आत्ताही वाट पाहत आहोत. ठीक आहे, चालतंय, काय अडचण नाही. आणखीन लेक्चर समजा चालू झालेले नाही तर आणखीन आम्ही लेक्चरची वाट पाहत आलेलो आहोत. वी हॅव स्टील बीन वेटिंग द लेक्चर टू बी स्टार्टेड. बरोबर? असं. सो परफेक्ट कंटिन्युअस प्रेझेंट, परफेक्ट कंटिन्युअस पास्ट आणि परफेक्ट कंटिन्युअस फ्युचर हे 3 प्रकार प्रेझेंट. हे 3 प्रकार आपण इथं परफेक्ट कंटिन्युअस शिकतो. सो ऍक्च्युअली हे आपण शिकताना बघू. हे टेन्सेस शिकताना याच्या डीप मध्ये आपण स्टडी करणार आहोत. करणार आहोत. ओके, आता आणखीन काय वाक्य तर तुमच्याकडं याच्या व्यतिरिक्त काय वाक्य आहे तुमच्याकडे मराठीमध्ये लिहिलेली? मराठीमध्ये सांगा, इंग्लिशमध्ये नाही. मराठीमध्ये सांगा. म्हणजे काय इंग्लिशचे प्रकार मला सांगू नका सर हे टॉपिक राहिले ते टॉपिक राहिले. टॉपिक मी लिहिणारच आहे, डोंट वरी. मला मराठीत वाक्य सांगा. याच्या व्यतिरिक्त काही वाक्य तुमच्याकडे आहेत का मराठीमध्ये? याच्या व्यतिरिक्त काय आहेत का? आहेत का काय? बोला, असेल तर बोला. त्यांचा आधार घेऊन आपण काय करतोय? सिलेबस डिझाईन करतोय. सांगा, आहे का काही? आहेत त्याच्या व्यतिरिक्त? कमीच देऊ पाहिजे. काही वाक्य आपली इच्छाची आहेत, त्याच्या व्यतिरिक्त नाही, मात्र थोडस वेगळ्या प्रकारची आहेत. इच्छा म्हणजे काहीतरी पाहिजे आणि काहीतरी करायचंय. एखादी वस्तू पाहिजे असणे, नाउन. आणि एखादं काम करण्याची इच्छा, काम करायचंय. काम करण्याची इच्छा असेल तर याचा टॉपिकचं नाव काय आहे? वॉन्ट. काय नाव आहे? वॉन्ट. दुसरं आहे करणार. याचं नाव आहे काय? गोइंग टू. बरोबर? क्षमता. क्षमता शिकायचं त्याचं नाव आहे एबल टू. आणि
मॉडल ऑक्झिलरीज. पुढचं वाक्य काय? मॉडल ऑक्झिलरीज. 1 सेकंड होल्ड करा. ओके, आय एम बॅक. काय नंबर वाढले का सर? ओके, वाढले काहीतरी नंबर. फाईन. आणि पुढचं काय सांगितलं होतं मी तुम्हाला? मॉडल ऑक्झिलरीजची वाक्य. त्याच्यामध्ये आपण शक्यता असेल किंवा बाकी कंपल्शन असेल, किंवा सजेशन असेल, बरोबर, अशा प्रकारचे ऍडवाइस असेल, अशा प्रकारचे वाक्य आपण या ऑक्झिलरीच्या वाक्यामध्ये शिकतो. फाईन. तर मला असं वाटतं जवळजवळ बर. आता राहिलं काय? सहसा आपण जे वाक्य हे शिकतो हे व्हॉइसच्या अँगल मधून पाहिलं तर दोन प्रकारची वाक्य आहेत परत. ऍक्टिव्ह व्हॉइस आणि पॅसिव्ह व्हॉइस. ज्या ठिकाणी सब्जेक्ट हा मुख्य आहे, फोकस आपला सब्जेक्टवर असतो, कोण काम करतं, कोण काम केलं, असं ज्या वाक्यांमध्ये बोललं जातं त्यांना आपण ऍक्टिव्ह व्हॉइसची वाक्य म्हणतो. आणि ज्या वाक्यांमध्ये सब्जेक्ट हा दुय्यम असतो, सेकंडरी असतो, तेवढा महत्वाचा नसतो किंवा बऱ्याचशा वाक्यांमध्ये नसतोच तो, अशा वाक्यांना आपण कर्मणी प्रयोग, पॅसिव्ह व्हॉइस असं म्हणतो. ऍक्टिव्ह व्हॉइस कर्तरी प्रयोग मराठीमध्ये आणि पॅसिव्ह व्हॉइस कर्मणी प्रयोग मराठीमध्ये. ऑल राईट. सो नंतर आपण काय शिकतो? व्हॉइस. व्हॉइस तेच व्हॉइस मध्ये सुरुवातीला शिकतानाच आपण ऍक्टिव्ह व्हॉइस शिकतोय, म्हणजे याचा अर्थ आपण पुढे काय शिकतोय? पॅसिव्ह व्हॉइस. आणि हा झाला आपला पूर्णचे पूर्ण सिलेबस. मला असं वाटतं तुम्ही जे वाक्य लिहिलेले असतील ते सगळे सगळे वाक्य या कोणत्या ना कोणत्या टॉपिक मध्ये कव्हर झालेले असतील. तरीही तुम्हाला जर डाऊट असेल की सर हे वाक्य कोणत्या टॉपिक मध्ये येतंय, असा डाऊट असेल तर मला प्लीज विचारू शकता. खास करून नवीन मुलांना काही शंका असेल तर प्लीज विचारा. आहे का असं काही? इव्हन टीचर्सला पण परवानगी आहे. तर हे वाक्य माझ्याकडे आहे, मी पण काल मुलांना सांगितल्याप्रमाणे मी पण होमवर्क केला होता आणि मला हे वाक्य समजत नाही की हे नेमकं कोणत्या टॉपिकच्या अंतर्गत येईल. सो प्लीज यू मे ऑल्सो आस्क. कम ऑन, प्लीज आस्क मी. विचारा मला. आहे काय असं? इज देर एनी सेंटेन्स लाईक दिस? दिसतंय का? कवाळे सर, गायकवाड सर, गोरे सर, अंधारे सर, आणि कोण आणखीन कोण आहे? पाटील मॅडम पण इंग्लिशला आहेत ना? गव्हाणे सर. मी परत सांगतोय बघा, मी तुम्हाला सांगतोय, जे शिक्षक टीचर्स येत नाहीत खास करून इंग्लिशचे, त्यांना चौथीच्या मुलाशी कॉम्पिटिशन करावं लागेल आणि असेंब्लीमध्येच करावं लागेल. त्यामुळे प्लीज इंग्लिशच्या शिक्षकांनी कंपल्सरी लेक्चर अटेंड करा. आणि नाही जर केलं तर कमीत कमी रेकॉर्डिंग तरी बघा, त्याप्रमाणे होमवर्क करा, कारण का ही मुलं तुम्हाला बोलू देणार नाहीत. इव्हन मराठी आणि हिंदीचे टीचर देखील यांनी जर रेग्युलर कोर्स केला आणि प्रामाणिकपणे अभ्यास केला तर तुम्हाला इंग्लिशच्या शिक्षकांना हे देखील मराठी आणि हिंदीचे शिक्षक बोलवू देऊ शकणार नाहीत, याचा मला पूर्णपणे आत्मविश्वास आहे. चला, काय डाऊट आहे का सर? डाऊट म्हणजे आहे का एखादं असं वाक्य जे की बाबा येतं किंवा एक तुम्हाला ते ओळखायला येत नाही, असंही असू शकतं ना. वाक्य आहे सर पण मला नेमकं समजा नाही तर कुठे येईल ते. विचारा विचारा लवकर. इफ यू आस्क मी, त्याचा अर्थ असा होईल की तुम्ही लेक्चर मध्ये मेंटली प्रेझेंट आहात. कमॉन, आहे कोणाकडं? आहे का रे स्टुडंट कडं, कोणाकडं? स्टुडंट किंवा टीचर्स? डज एनीबडी हॅव एनी सेंटेन्स की बाबा मला समजत नाही सर ते कोणत्या सदरामध्ये, कोणत्या टॉपिक मध्ये येईल? आहे का एखादं? बोला लवकर. आहे का? आहे का रे? तर तुम्ही वाक्यच नाही लिहिली. तुमचे होमवर्क चेक होणार आहेत उद्या. उद्या तुमचे सगळ्यांचे होमवर्क चेक होणार आहेत. आणि होमवर्क सर, टीचर्स, आय वॉन्ट यू टू बी व्हेरी स्ट्रिक्ट ऑन द होमवर्क पार्ट. होमवर्क ज्याने केला नाही काहीच, त्याला काहीच एक्सक्यूज ऐकूच नका. अगोदर त्याला ग्रुप मधून काढून टाका. सॉरी सर, ये सर, हो सर, काय ऐका नका. सॉरी हा शब्द अजिबात ऐकू नका. चला, आहे
तुमचा कोणाचाही रिस्पॉन्स येत नाही, याचा अर्थ तुमचे सगळे सगळे वाक्य कव्हर झाले असं मी गृहीत धरतो. अर्थात उद्या जर तुम्हाला सापडलं एखादं वाक्य तर तुम्ही त्याप्रमाणे मला सांगू शकता. होमवर्क सेम रिपीट आहे. हा जो सिलेबस दिलाय, हा सिलेबस अर्जंट तुमच्या घरामध्ये लागला पाहिजे अशाच पद्धतीनं. याचा तुम्हाला फोटो देखील पाठवणार आहे. अशाच पद्धतीनं असा जसा मी लिहिलाय त्याच पद्धतीनं प्रकारे तुमच्या घरामध्ये हा सिलेबस लागला पाहिजे. ठीक आहे, चार्ट बनवून. आणि एखादी कॉपी स्कूलला पण द्या. एखादी कॉपी स्कूलला पण द्या, सो दॅट स्कूलमध्ये तो प्रत्येक क्लासरूम मध्ये एक असा हा सिलेबस लावा. सो विथ दिस झालं का सगळ्यांचं लिहून? अरे सगळ्यांना समजलंय का? समजलं असेल तर लिहून घ्यायचं का नंतर लिहिता? फोटो पाठवू का? अर्थात तुम्हाला लेक्चर पण मिळणार आहे रेकॉर्डेड. लिहायचं काय करायचं रे? बोला काहीतरी 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 रेस्पॉन्स द्या. डज एनीबडी हॅव एनी डाऊट इन्क्लुडिंग टीचर्स? बोलते व्हा. नो. बरं वाटलं कोणतरी नो म्हणलं. गायकवाड सर गेले का? गायकवाड सर आहेत का गेले? यस सर, यस सर. अरे वा, अरे पळत आले. बाहेर होते का? हा, नाही नाही. मॅडम म्हणले तर हो तुम्हाला बोलतो इकडे इकडे ये. असं असं झालं का? बर, ओके. सो काय शंका आहे का सर गायकवाड सर? नाही जर नाही मराठी सर. आणि हिंदीच्या शिक्षकांना ते शंका नसेल तर मग बाकी सगळ्यांना काय अडचणच नसेल, आहे ना? सो देन बोला ना सगळे मिळून, शॅल वी हॅव पॉज? शॅल वी हॅव पॉज? Yes, sir, will be a pause. वी विल हॅव पॉज म्हणा. येस सर, वी विल हॅव पॉज. Thank you, sir. ओके, बाय बाय. वी विल हॅव Sir, पॉज. we will have टेक केअर. pause. विल मीट Yes, sir, टुमॉरो will be a at 8 p.m. बाय बाय. बाय बाय बाय.